एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका। तसेच तुळशी, केळी, पिंपळ, कडुलिंब, वड या झाडांना हानी पोहोचवू नका। 2. आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावेत। त्यानंतर हातात पाणी घेऊन विष्णूचे नामस्मरण करून व्रताचा संकल्प करा। 3. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी फळे आणि पाण्याचे सेवन करावे। 4. या काळात तामसिक पदार्थ, केस, दाढी, नखे कापण्यास मनाई आहे। 5. या दिवशी विष्णू सहस्त्र नामाचे पठण करा। आषाढ महिना सुरू होण्यापूर्वीच वारकऱ्यांना वेध लागतात ते आपल्या विठुरायाचे। विठू माऊलीला भेटण्यासाठी अनेक वारकरी टाळ मृदुंगासह पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जातात। यावेळी अनेक ठिकाणाहून संतांच्या पालख्या देखील माऊलीच्या गजरात पंढरपुराच्या दिशेने प्रस्थान करतात। हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी ही पवित्र मानली जाते। वारकरी संप्रदाय वर्गासाठी हा दिवस सर्वात मोठा उत्सवाचा असतो। विठू माऊली आणि संतांच्या पालखी सोहळ्यात रिंगण, टाळ, मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत लाखो वारकरी आपल्या देवाच्या दर्शनासाठी जातात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशी तिथीला आषाढी एकादशी किंवा देवशनी एकादशी असे म्हटले जाते। या एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जाऊन चातुर्मासाला सुरुवात होते।